वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकच्या सध्याच्या कंडिशनला 966 जागा रिक्त ज्या विद्यार्थी मित्रांनो झालेल्या आहे आणि वनसेवकांची ज्या 12,991 जागा रिक्त आहे, लक्षात ठेवा शासनाने मंजुरी सुद्धा याच्या अगोदर दिलेली आहे 12,991 जागांसाठी। ठीक आहे, तर वनरक्षक आणि वनसेवकांचे मिळून या ठिकाणी 14,000 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे, लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये ज्या विभागामध्ये ज्या काही जागा रिक्त आहे, वनरक्षक वनसेवक वनपाल वन सर्वेक्षक, तर ह्या सर्व जागा आम्ही भरणार आहे। याच्या अगोदर ज्या घोषणा सुद्धा या ठिकाणी केली होती, एक लक्षात ठेवा। तर वनरक्षक भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये वनसेवक भरतीमध्ये शिक्षण 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचा जो पेपर आहे 120 मार्काचा राहते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। 60 पैकी जे पासिंग आहे फक्त 27 मार्कावर पासिंग आहे। 60 पैकी जर 27 प्रश्न बरोबर आले पेपर पात्र होते। कोणती कॅटेगरी, एस सी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार। पेपरमध्ये गणिताचा विषय नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा। आपल्याला अभ्यासक्रम कशा प्रकारे करायचा, उंची किती, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही वनसेवकचं पद आहे तर वनसेवकमध्ये 12,991 जागा याच्या अगोदर शासनाने मंजूर केलेल्या होत्या। पगार 15,000 ते 47,600 दरम्यान भेटणार आहे। गट ड वर्गातलं पद आहे वनसेवकाचं 10वी पास आणि 12वी पास लागते महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना। आणि यामध्ये परीक्षा सुद्धा होणार आहे। तर सेम वनरक्षकचा पॅटर्न या ठिकाणी असू शकते, कारण की त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं शासन निर्णयामध्ये अभ्यासक्रम दिलेला नाही आहे, फक्त त्यामध्ये दिलं होतं की सरळ सेवेने ही भरती घेतली जाणार आहे। म्हणजे ज्या काही भरती सरळ सेवेने राहते तर ती त्यामध्ये पेपर राहतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर गट ड वर्गातलं पद वय मर्यादा 18 ते 38 पर्यंत असणारच आहे आणि उंची पण कमी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सेम वनरक्षक भरतीचा काही सिलेबस आहे आपल्याला वनसेवकमध्ये पाहायला भेटणार आहे। पण वनसेवकांच्या ज्या जागा आहे ह्या आता नुकताच या ठिकाणी एक पत्रक आलं होतं की त्यांनी सांगितलं की आधी वनरक्षकच्या भरती जागा काढणार आहे, त्यानंतर वनसेवकांची भरती काढणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे पहिले वनरक्षकची भरती निघणार आहे, त्याच्यानंतर वनसेवकाची भरती निघणार आहे, त्यामुळे टाइम त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, शासन निर्णय आलेला आहे याच्या अगोदर, मोठा शासन निर्णय एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता या ठिकाणी वनरक्षकमध्ये जागा किती रिक्त आहे ते तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे। चंद्रपूरमध्ये 48 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा आहे, नागपूरमध्ये 87 जागा, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुवंसमध्ये 1च जागा आहे आणि पुणेमध्ये या ठिकाणी 16 जागा आहे, धुळेमध्ये 215 जागा आहे, नाशिकमध्ये 68 जागा आहे, नाशिकमध्ये 68 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 80 जागा आहे, त्याचबरोबर ठाणेमध्ये 291 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे। तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 966 जागा सध्याच्या कंडिशनला वनरक्षकच्या रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे भरती जी आहे हे पडणारच आहे, एक लक्षात ठेवा, कारण की 3.5 ते 4 वर्ष या ठिकाणी होत आलेले आहे, वनरक्षकची भरती या ठिकाणी निघालेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीला या ठिकाणी निघण्याला वेळ लागत आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट होऊ नका किंवा खचून तुम्ही जाऊ नका। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपली जी तयारी आहे ही अजून या ठिकाणी ताकदीने तयारी चालू ठेवा, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो जेवढा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटत आहे तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे। एक वेळा जर वनरक्षकची भरती निघाली लगेच पेपर होता आणि लगेच ग्राउंड सुद्धा होतं, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपली जी तयारी आतापासूनच मजबूत या ठिकाणी ठेवा। ठीक आहे, तर आपल्याला जर वनरक्षकमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर पहा वनरक्षकचं जे ग्राउंड आहे पाहिजे तेवढं सोपं नाही, एक लक्षात ठेवा। सर्वात जर हार्ड कोणत्या भरतीचं ग्राउंड असेल तर ते वनरक्षक भरतीचं ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचं जर रनिंग या ठिकाणी तुम्ही जर रनिंग या ठिकाणी 80 मार्काची मारत असाल तर डायरेक्ट आपल्या यामध्ये
सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये ग्राउंड 80 मार्काचा आहे वनरक्षकमध्ये आणि त्याचबरोबर पेपर जरी तुम्ही या ठिकाणी 120 पैकी 80 मार्काचा जरी पेपर मारला 80 आणि 160 मार्क या ठिकाणी होत आहे तर डायरेक्ट सिलेक्शन आपलं या ठिकाणी वनरक्षकमध्ये होणार आहे। लक्षात ठेवा तुमचं जर या ठिकाणी ग्राउंड कमी असेल तर पेपरमध्ये जास्त घ्या मार्क घ्या आणि त्याचबरोबर तुमचं जर या ठिकाणी ग्राउंड कमी बसत असेल तर पेपरमध्ये मार्क घ्या आणि त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी पेपर कमी बसत असेल तर ग्राउंडमध्ये चांगले मार्क घ्या। ठीक आहे तर जास्त चान्स आहे वनरक्षकमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर आता वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये जे वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट राहते 12वी पास लागते वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आता वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे 120 मार्काचा 120 मार्काचा पेपर आहे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 80 मार्काचा ग्राउंड आहे 200 पैकी मेरिट लागते SC ST OBC WS NTVG ओपन SBC या कॅटेगरीचं। तर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे तर मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही अकॅडमी लावा किंवा तुम्ही मोठमोठ्या बॅचा विकत घ्या ऑनलाईन बॅचा विकत घ्या हे कधीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही। तुम्हाला सांगायचं एवढं अभ्यास जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा। ठीक आहे एवढं मोठं वाचल्यापेक्षा जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। म्हणजे सांगायचं एवढंच की जास्त तुम्ही सिलेबस त्या ठिकाणी करू नका तर जे काही प्रश्नपत्रिका संच आहे झालेला 2023चा तो सर्व वाचून काढा कारण की त्याच्या रिलेटेड TCS कंपनी काय करते त्याच्या रिलेटेड किंवा तेच प्रश्न या ठिकाणी परीक्षेला परत रिपीट या ठिकाणी टाकते लक्षात ठेवा। ठीक आहे तर अशा प्रकारे आहे तर आतापासून जे अभ्यास तुम्ही करा आणि त्याचबरोबर गावातून जर तुम्ही असाल तर गावामध्ये एखादं वाचनालय पकडा तिथंच अभ्यास करा आणि गावामध्ये सुद्धा तुम्ही ग्राउंड या ठिकाणी करू शकता। ग्राउंड जर तुमच्या गावात असेल तर ग्राउंडवर प्रॅक्टिस करा ग्राउंड नसेल तर मग रोडाने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पण बूट चांगले महाग घेतात 2-3 हजाराचे कारण की रोडने त्या विद्यार्थी मिळवणं सेम पेनची शक्यता होते लक्षात ठेवा। ठीक आहे तर अशा प्रकारे पहिले आपला पेपर 120 मार्काचा परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते पेपरमध्ये 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले पेपर पास राहतो। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते उमेदवारांना उंची 163 सेंटीमीटर महिला उमेदवारांना उंची 150 सेंटीमीटर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर महिला उमेदवार ST असाल तर 145 सेंटीमीटर उंची छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 17 मिनिटांमध्ये तर रनिंग मारले 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी दर्जाचा टाइम वाढणार आहे तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे। महिला उमेदवारांना यामध्ये जे आहे 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये मारले तर 80 मार्क भेटणार आहे आणि दर्जाचा टाइम वाढणार आहे तसतशी कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। तर आता वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे 966 जागा रिक्त आहे। तर पहा याच्या अगोदर वन मंत्री जे आहे गणेश नाईक यांना जे एका व्यक्तीने या ठिकाणी 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार विचारलं होतं की वनरक्षकची भरती कधी काढता तर त्यांनी जे विद्यार्थी म्हणून सांगितलं आकृतीबंध या ठिकाणी ची प्रोसेस आहे ते चालू आहे आणि वनरक्षकची भरतीची जी निघण्याची जी हे तयारी चालू आहे लक्षात ठेवा। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा कारण की 4 वर्षे होत आले आणि दरवर्षी म्हणजे 3 ते 4 वर्षांना वनरक्षकची भरती येते। लास्ट भरती 2016ला आली होती 16 नंतर 3 वर्षांना 2019ला आली आणि 2019 नंतर जर आपण पाहिलं 4 वर्षांना 2023ला आली। आता 2023 नंतर जर आपण पाहिलं 2026 खतम होत आहे लक्षात ठेवा। त्यामुळे ही जी भरती आपल्याला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत वनरक्षकची भरती निघणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ अपडेट देत राहणार आजच्या तरी थांबतो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।